हा जो प्रकार आहे ना चाललेला लेट फीचा, तो सर्रास चुकीचा आहे. सर्रास केलं. नाही नाही नाही, तुम्हाला कमी पडले ना घेऊन टाका. याचा अर्थ लेट फी लावताय म्हणून कमीच पडले, बरोबर ना भाऊ? आज मी फी भरतोय, यांनी नोटीस टाकली होती 22 तारखेला, आणि 5 तारखेला लगेच लेट फी चार्जेस लावायला चालू केले. 5 तारखेनंतर 100 रुपये पर डे अशा प्रमाणे चार्जेस लागत होते. तर मग आम्ही आमच्या घरच्यांची फायनान्शियल कंडिशन नव्हती की लगेच 5 तारखेला 5 तारखेच्या फी भरायची. मग आम्ही लेटर घेऊन गेलो त्यांच्याजवळ. आता तुम्ही समजून घ्या, लेटर घेऊन गेलो तर ते म्हणाले आमच्या हातामध्ये काहीच नाही, जे काय आहे ते वरतून आहे. ठीक आहे, वरतून आहे तर ठीक आहे, आम्ही काहीच बोलू शकत नाही. मग तिथं आता आम्हाला लेट फी लागले 800 रुपये. माझी फी 16,000 रुपये 300. आम्हाला लेट फी लागले 800 रुपये. तर काय बोलायचं याच्यावर तुम्ही सांगा. आणि हे गरिबां जर काय कमी पडलं असेल तर तुम्ही असं मागून घ्या, पण हे काय तुम्ही लेट फी चार्जेस 100 रुपये वगैरे. जर आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला थोडा टाइम वाढवून द्या, बरोबर ना? आम्हाला फक्त टाइम वाढवून द्या. तुम्ही फक्त 22 ते 5 तारीख याच्यामध्ये किती दिवस झालं? 10 ते 12 दिवस दिलं. आम्ही लेटरमध्ये पण टाकलेलं आहे, आम्हाला फक्त 20 ते 25 दिवस द्या. आम्ही शेतकऱ्याचं आहे, आमच्याकडे काय नोकरदारी नाही, आमच्याकडे काय पेमेंट येत नाही महिन्याला. आम्हाला फक्त 20 ते 25 रुपये एक्स्ट्रा द्या, असं घेऊन आम्ही लेटर गेलो. ते म्हणे आमच्या हातात नाही. ठीक आहे, आता फी भरतोय मी. घ्या 800 रुपये असेच दान करून दिले आम्ही. केले. नाही नाही नाही, तुम्हाला कमी पडले ना घेऊन टाका. याचा अर्थ लेट फी लावताय म्हणून कमीच पडले, बरोबर ना भाऊ? हां.